हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू द संडे मिनी व्लॉग. आज अनेक महिन्यांनी आम्ही निघालेलो आहोत कोरेगाव पार्कात आणि येऊन पोचलो इकडच्या कोपा मॉलमध्ये. हा मॉल फिनिक्स मार्केट सिटी इतका मोठा नाही, पण आतमध्ये सगळी शॉप्स इतकी छान मांडलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे हाय अँड लक्झुरी स्टोअर्स जसं की अरमानी, व्हिक्टोरिया सिक्रेट हे सगळे ब्रँड्स पाहायला मिळतात. मॉलचे वाइब्स अतिशय काम आणि अस्थेटिक आहे आणि इथे असलेल्या पुण्यातल्या पहिल्या ॲपल स्टोअरमध्ये आमचं थोडं काम होतं आणि म्हणूनच आम्ही इथे आलो होतो. त्यानंतर सार्डो ब्रेड पाहिला आणि तो चाखला नाही असं होऊच शकत नाही. तर इथे असलेल्या पॉल बेकरी अँड रेस्टॉरंटमध्ये आम्ही हा फुकाशिया ब्रेड ट्राय केला आणि माझे एक फ्रेंड नंतर मला म्हणाले की इथे चहासुद्धा खूप छान मिळतो, तर तुम्ही इथे व्हिजिट केलं तर नक्की तो सुद्धा ट्राय करून पहा. त्यांचं एक QSR आउटलेट आहे इकडे आणि त्याच्या समोरच त्यांचं मेन रेस्टॉरंट सुद्धा आहे. पण जेवणासाठी दुसरीकडे जायचं अगोदरच प्लॅन्ड होतं, त्यामुळे आम्ही इथून काढता पाय घेतला. आणि मला ह्या मॉलमध्ये जर सगळ्यात जास्त काही आवडलं असेल ना, तर ते म्हणजे हा मॉल पेट फ्रेंडली आहे. पेट फ्रेंडली मॉल रेस्टॉरंट सोबतच पेट पिईंग एरिया सुद्धा बनवलेले आहेत, त्यामुळे पेट पेरेंट्स विल लव्ह दिस प्लेस. त्यानंतर मॉलमधून काढता पाय घेत आम्ही येऊन पोचलो पिंगळे फार्म्स इथे असलेल्या 108 रेस्टॉरंट इकडे. हे एक बुटीक कॅफे आहे जिथे सर्वत्र हिरवळ असल्याने ह्या जागी खूप शांत, निवांत आणि रिलॅक्सिंग वाइब्स येतात. 108 हे एक प्लांट कॉन्शियस रेस्टॉरंट आहे जिथे व्हेज, व्हीगन आणि ग्लुटेन फ्री कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थ मिळत असून हेल्थ कॉन्शियस प्राण्यांची इथे चांगलीच काळजी घेतली जाते. ह्या ठिकाणी पूर्ण दिवस ऑस्ट्रेलियन ब्रेकफास्ट अवेलेबल असतो, जो फेमस आहे हेल्दी खाण्यासाठी. सॅलड, स्मूदीज आणि एग बेनेडिक्ट ही त्यांची विशेष अंड्याची पाककृती. इकडे आलात तर ती नक्की ट्राय करा. आम्ही ते स्किप केलं कारण आम्ही येऊन पोचलो होतो दुपारी 3 वाजता. त्यामुळे आम्ही इथे ट्राय केला त्यांचा पेस्तो पेने पास्ता, हा बरिटो बोल आणि आम्ही घेतली होती त्यांची ही इन्फिनिटी कॉफी, ज्यामध्ये होतं नारळाचं दूध, ज्याची चव कॉफी पिताना तशी लागत नाही. आणि जे आम्ही खाल्लं ते सगळंच खूप होलसम, अतिशय फ्रेश इन्ग्रेडियंट्सपासून बनवलेलं होतं आणि पोर्शन साईजसुद्धा छान होता. आणि हो, मुंडे साहेबांचं सगळे ऐकतायत बरं का, इकडे नीट ग्लास आणि पाण्याची बाटली मिळाली होती. त्यानंतर ह्या छानशा ठिकाणी सुंदर फोटो काढून आम्ही निघालो घरच्या दिशेने, कारण रविवारचं ट्रॅफिक संध्याकाळचं वाढण्या अगोदर आम्हाला रावेतला पोचायचे होते. सकाळपासून घासपूस खाल्लं होतं, त्यामुळे रविवार सार्थकी झाल्यासारखा वाटत नव्हता हो. त्यामुळे घरी पोचून मला पुन्हा स्वयंपाकही करायचा होता. घरी पोचलो आणि मग बनवलं होतं हे हंडी चिकन आणि जिरा राईस आणि थोडंसं फ्राईड चिकन जे एअर फ्राईड केलं होतं. कसा वाटला हा मेन्यू आणि हा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.